सांगलीचा तिढा उद्या सामोपचाराने सोडू। संजय राऊतांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे वागू नये। नाना पटोलेंचा हल्लाबोल तर मी जबाबदारीने बोलणारा माणूस। राऊतांचा पलटवार। प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेवर पाठवू, केंद्रात मंत्रिपदही देऊ। त्यांनी अकोल्यातून माघार घ्यावी। काँग्रेसच्या अनीस अहमद यांच्याकडून ऑफर। बारामतीत सुप्रिया सुळेंना मोठा धक्का। शरद पवार समर्थक प्रवीण माने आणि दशरथ मानेंचा अजितदारांना पाठिंबा। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंत्री आमदारांची हाय व्होल्टेज बैठक। युती धर्मावर मंत्र्यांचा नाराजीचा सूर। नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर मतदारसंघ न सोडण्याची केली मागणी। नाशिकमधून छगन भुजबळांनाच उमेदवारी मिळणार अशी माहिती। सुनील तटकरे आज पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदे रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी आज नागपुरात, तर सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी गडकरींची आज भंडाऱ्यातील मोहाडीत सभा। एकनाथ खडसे लवकरच स्वगृही भाजपमध्ये परतणार। एबीपी माझाला खडसेंनीच दिली एक्सक्लुसिव्ह माहिती, तर रोहिणी खडसे पवार गटातच राहणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर। निवडणूक प्रचाराला वेग। मल्लिकार्जुन खरगेंच्या जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून अमित शहांचं टीकास्त्र। जम्मू काश्मीरवर प्रत्येक नागरिकाचा अधिकार, शहांचा पलटवार। एबीपी माझाची महाभारत यात्रा आज नागपुरात। नांदेड आणि वर्ध्यानंतर आज नागपुरातील प्रश्नांवर चर्चा। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आपकडून आज देशभरात उपवास आंदोलन। केजरीवाल यांच्या पत्नीही आंदोलनात सहभागी होणार। राज्यात पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता, तर मुंबई कोकणात दमटयुक्त उष्णता जाणवणार, हवामान तज्ज्ञांचा अंदाज। आयपीएलमध्ये आज मुंबई आणि दिल्लीमध्ये सामना। यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयासाठी मुंबईचा संघ आज मैदानात उतरणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।